मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत नॉन चॅलेंज पर्सनॅलिटी द मल्टी बिलिनियर यश माळी यांच्या घरी. तर माळी कॅमेराकडे होऊन हाय करा सगळ्यांनी. टिल्लू डॉन हे आहेत आमचे. कुठे गेले डॉन लपले. टिल्लू डॉन खास कोल्हापूरवरनं माळींची भेट घ्यायला आलेले आहेत. तर माळी, तुमच्या बंगल्याबद्दल दोन शब्द महलाबद्दल, सॉरी माफी का असावे. दोन शब्द काय बोलू काय दोन शब्द राजकुमार. तुम्हाला कसं वाटतंय? तुम्ही 2 महिन्यानी घरी आला. 2 महिने 2 आठवड्यानं 2 घरी आला ना. घरी आलात, कसं वाटतंय तुम्हाला? आमचं मन फुलून आलंय. आनंद मावना झाला. गगनात मावना झालाय. मनात बरं कळलं, माळी फालतू बोलतात ते. तर आपण आता सुरू करणार आहोत मल्टी बिलिनियर माळी यांची होम टूर. त्याच्या आधी ही गाडी तुम्हाला साधी सुधी वाटत असेल, पण ही जे प्रिंट आहे ह्याच्या मागे गोल्ड आहे. ही जे तुम्हाला गार्डन वाटतंय की असं वाटत असेल की तुम्हाला ही स्पेस हे युटिलाइज करण्यासाठी वापरलंय. वरांडा काय म्हणायचं काय गार्डन. तर ह्याच्या खाली ज्या माणसांनी प्रोजेक्टच्या मध्ये दखल दिली त्यांच्या डेड बॉडीज लपवलेल्या आहेत. तर आपण सुरू करूया होम टूर. तर सायकल बघू शकता तुम्ही. तुम्हाला वाटत असेल की हेच हे माळी यांची संपत्ती आहे, पण चुकीच आहे. हे बघा, हॉस्पिटल आपलंच आहे, अंडर कन्स्ट्रक्शन. पुढचं हॉस्पिटल अख्खं वडूच आपलंच आहे. मध्ये आला माळी नाव नाही ऐकलं असं होत नाही शकत. तर हे बघा, हे बघा एंट्रन्स, घराचे एंट्रन्स. माझा डाऊन टूर तर कळतंय का तुम्हाला? पारदेंना मी घरावर येतो. ती बघा पारदी इन द चॅट. माळीची दुसरी सायकल. ती तुम्हाला वाटत असेल सायकल ही फोल्डेबल सायकल आहे. माळी बायटर माळ्या सायकलवर रॅपिडो करते. घरा ही आहे तुळशी वृंदावन. दर एका ह्याच्यात 2-2 किलो सोन्याचं घडे लपवलेत दर या ब्लॉक मध्ये. तर हे आहे एंट्रन्स सुरू. माळी सुरुवात करा. बोल की काहीतरी. हे काय आहे? काय दिसतंय आता मला काय माहित काय. आपण आलो आहोत लिव्हिंग रूम मध्ये. हे आहे आमचा हॉल. आपण बाजूला आपण आहे हॉलमध्ये एकदम परफेक्ट हॉलचा व्ह्यू देऊ आपण त्यांना. तरी आहे चॅन्डलर सुरू. ही स्टाईल आहे. हे वर्क ऑफ आर्ट आहे. ह्यांनी तुम्हाला हे जाणून द्यायचा प्रयत्न आहे की काही गोष्टी अर्ध्या पण किती चांगल्या दिसतात. यश माळी यांची विचारधारा किती चांगली. व्लॉग मध्ये काय खराब नाही बोलायचंय रे. पुढं हे आहे आपला लिव्हिंग रूम झालेली आहे. देवघर. व्ह्यू बघा तुम्ही फक्त लिव्हिंग रूम मध्ये व्ह्यू. यार तो काय व्ह्यू खराब करतोय ओके बाजूला. ओके यश बाळी, तुमच्या डोक्यात ही आयडिया कशी आली की लिव्हिंग रूम मधनं हा व्ह्यू काढावा? काय तिकडे ती द आर्टिस्ट द आर्टिस्ट. आर्टिस्टचं जेवण चाललंय. थांबा जरा, तर डिस्टर्ब नाही करणार आम्ही. इकडे या. ही काय हे जस्ट फ्रेंडली व्लॉग नाही ना, व्लॉग चांगला पाहिजे. ही तर बघा, ही प्रकारे चालू आहे आपल्याकडे वारी. CCTV बघा. हे फक्त एकच टीव्ही आहे, दर रूम मध्ये एक टीव्ही, कारण सगळ्यांना CCTV दिसत. हा व्ह्यू बघू शकता तुम्ही. एस्थेटिक फोटो काढण्यासाठी स्पेशल ही खिडकी बांधलेली आहे. वारी सुरू. विठ्ठलांचे दर्शन घ्यायचे, पंढरपूरला जायची गरज नाही.
हे आहे काय म्हणू, थांब जरा, किचनमध्ये एंट्री केलेली आहे आपण. दिस 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 किचन आहे, हे किचन आहे ह्यांच्या मातोश्री यशमा ह्यांच्या. हाय करा. आता आजचा कार्यक्रम, आजचा बेत आजचा कार्यक्रम अजून एक दुसरा बेत काय? मेन तिकडा रे मच्छी. हा इथंच आहे. येत आहे की दुसरा बेत, दुसरा बेत. ठीक आहे. ह्या यश माळे यांच्या काय लाडक्या बहिणी. काम करणाऱ्या बहीण आहे त्या, तिथं आपण फक्त व्लॉग चालू आहे म्हणून ते आपलं हा हातभार लावायचं काम करते. हे काय प्रॉन्स आहे. गोल्डन आहे. पुरुषाली काकी अशा तऱ्हेने बीचची तयारी करतात. द आयकॉनिक मशीन ज्यात यश माळी यांचे कपडे धुतले जातात. हीच शिवशक्ती आहे म्हणून आमचे आग्रह चालू होता. आता आपण आलेलो आहे मास्टरपीस कडं. एका व्यक्तीनं व्ह्यू घाण केलाय, पण जाऊ द्या. हे तुम्हाला माझं व्यक्तिमत्व वाटत असेल तसं नाहीये. मी खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. सध्या लहान मोठं आहे पण. माफी असावी, बस माफी मागितली. हे आमचा फॅमिली हॉल. ओके, फॅमिली हॉल. चला हां, पुढे पुढे हे आमचा डायनिंग एरिया. डायनिंग एरिया. आमच्या फादरचं नाश्ता चाललाय, सकाळचा टाइम चालू आहे. आम्ही डिस्टर्ब नाही करणार आहे त्यांना. हे आहे आमचे माळी. इथं काय अशा तऱ्हेनं तुम्ही आरशात एकच मॉडेल बघताय, जे की मी आहे. इकडे इकडं पहिली रूम. कोणाची रूम आहे ही? आजी आजोबांची रूम आहे ही. खूपच चांगली रूम आहे. अशा तऱ्हेने थांबा, तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवण्यात येईल. ये है आज आजोबांची रूम. 6 BHK फ्लॅट चाहिए, आ जाओ. दिला देंगे. लिटरली आजी आजोबांच्या पण ॲस्थेटिक्सची काळजी घेतलेली आहे Yes. यश माळी यांनी. आणि बघू शकता तुम्ही काय मस्त गार्डन बनवलेलं आहे रूम मध्ये. हा काय गार्डन आहे, काय ते गार्डन, काय ते झाड. चला आम्ही हे तर फक्त तुम्ही मित्रांनो ट्रेलर होता. ही पहिली रूम आहे. हा हे बघा, नॉन चॅलेंट माळी ह्यांचे नॉन चॅलेंट आजी आजोबा. एवढे डाऊन टू अर्थ माणूस आहेत. माळी लिटरली गांडूळ आहे. हे बघा आणि मग म्हणतो पैसे नाहीत. तर पुढे अच्छा वॉश हे आओ थांबा जरा. ये है वॉकिंग मोड. बाथरूम दाखव खिडक्या. पुढे हे काय माळी, हे काय आहे? तुम्ही पुढे चाला. आता मास्टरपीस 3, 2 ट्रान्झिशन. हा माळावडी खाता ब्लॉक साठी गुडी. ब्लॉगसाठी एक ए नाही असं नाही, पॅन्ट घेऊन द्यायचे माघारी. कसं आहे, करते नाद करते काय नाद. आंब्याची बाग कुठं? ही आहे माग आंब्याची बाग आहे. तुम्हाला वाटत असेल माझी आहे, पण माझी नाही. अख्खं वडोजच माळींचं आहे. फक्त आंबे माळीचे आहेत. चला लवकर. असले फकीर लोक येणार आहे त्यांच्यासाठी गेस्ट रूम. ओके, गेस्ट रूम सुद्धा माळीनं कसली भारी बनवलेली आहे. अशा तऱ्हेने आपण बघू शकता. हळद हळद लागले ना पोटाला. What is this?
ते मसाला हा त्यात ठेवून करू थांब जरा चालू करू दे. ओके. मजा येते लाईट बंद करू दे. बिग ही काय विषय? अच्छा हा, खिडकी आहे, बाल्कनी रे ही. छोटी बाल्कनी. एवढं मोठं घर राहू दे राहू दे. एवढं मोठं घर बांधून यश मागीला बिलची परवा. आकडा टाकलाय. ही आहे आता स्टेअर्सचा एक व्ह्यू आधी बाहेरून. आहा जी माती. चल मावळी. चल ना. तुझं तुझा फळक नाही दाखवत मी. ह्यानी माईंना दर्शवायचंय की सेव्ह अर्थ, सेव्ह प्लांट, सेव्ह प्लॅनेट. हे फ्रान्स मधून आणलेलं आहे. फ्रान्स मधून आणलं. हे इटली. गेलो नाही पण आणले. इथं दिसत नाही पण आहेत ते. इथं दाखवलंय. धन्यवाद दिसत नाही. न दिसणार आर्टिफॅक्ट. इनविजिबल. हा ही आता बघा तुम्ही माळी द मल्टाय बिलिनियर माळी ह्यांचे सुपुत्र ह्यांचे रूम. आहा जिथं कधीच अभ्यास केला नाही असा स्टडी टेबल आणि त्यांची नसलेली पुस्तके. हे आहे त्यांचा बेड. आंब्याच्या बागेत चौकीदारी करतो महाराज. फॅन एसी. आणि हा जो बेड आहे तो आंब्याची बागेची चौकीदारी करण्यासाठी माईनं खास बनवून घातला. भले ही बाग त्यांची नसली पण आंबे तर माळीचेच आहेत. वरून आंबा खाली पडला, खाली माळी. एवढ्या लाईट झालेल्या आहेत. एवढा लाईट सुरू केला की भगिनींकडून त्यांना शिव्या पडल्या. वरून प्रेशर येते. आरसा अरे तू रिव्ह्यूच खराब करतो तर सांग. मॉडेल दाखव पहिला. त्यांचा वॉर्डरोब. माझा वॉर्डरोब नाही. वॉर्डरोब बरोबर माझा कब्जा केलेला आहे. अच्छा वॉर्डरोबवर कब्जा झालाय. जाऊ द्या. माळींचं दुःख समजू शकतो. माळी ह्यांचं बाथरूम. इथं माळींची दिनचर्या इथं चालते. अर्धा वेळ इथंच असतात माळी. अर्धा वेळ इथंच असतात माळी. आरामखोरांनो. बाकीच्या वेळी इथं बाकीच्या वेळी तर चौकीदारी करत. पुढं हे काय रे? माळीच्या रूमच्या बाजूला सिक्रेट रूम आहे. लॉक आहे. नो एंट्री. फक्त माळीचे थंबप्रिंट आहेत. बघा आम्ही किती ट्राय केलं. टेक्नॉलॉजी आहे. हे बघा टेक्नॉलॉजी आहे. रुडी खात्यात तर तुम्हाला काय वाटलं हे काहीतरी अंडू गांडू आहे? नाही. हे बघा खातं. माळी इथून उडी मारतात. खरी माळी. मार रे गुडी. डेमो दाखव हे. मी मारू शकतो. अरे पण ती एवढं ही नाही ना. तर आपण आता पुढून जातोय. हा एक्स्ट्राचा सोफा माळींचा. ह्याच्यातून माळींना दर्शवायचं आहे की कितीही काम असू द्या असं मध्ये बसायला तुम्ही टाइम काढलाच पाहिजे. जादू ही झोपायचंय. बसायचं. आई शपथ लय मोठा जादू दाखवला. चला ही इकडं आता. आता आपण अख्ख्या घराच्या सगळ्यात भारी रूम मध्ये घुसतोय जी की ऑब्विसली आहे काका काकूंची रूम. मास्टर्सचे मास्टर बेडरूम. त्यांच्या ड्रामामधूनच त्यांना फुरसत नाही. ते इथं टीव्हीच नाही लावला. मास्टर बेड गरम होतंय. चालायचं. हा आता माय हा कसं आहे नाद करते काय? ओके. आपल्याला हे साधं थोडं असेल. हा कन्सेप्ट तुमच्या डोक्याच्या बाहेर आहे म्हणून मी सांगत नाही. हा हे कन्सेप्ट मला सांगितलेलं आहे पण मी आता तुम्हाला नाही सांगणार कारण सगळं सांगितलं तर न सांगायला काय राहणार. स्वतः यायला पाहिजे बघायला. तेव्हा कळतं. इथं बघा ही आहे सिक्रेट रूम आहे. ह्याच्यात फिंगरप्रिंट आहे ह्याला आणि त्यानंतर मग हे उघडतं आणि मग इथनं इस्केप आहे. जर हे रेड पडली तर हे कुठून इस्केप करणार? माळी ह्यांचं डोकं खूप वरच्या लेवलचं. शेवटी काळा पैसा. चला
सगळ्यात भारी रूमचं सगळ्यात भारी वॉर्डरोब आणि माकी हा. कसं आहे ऑटोमॅटिक बंद होते. ऑटोमॅटिक बंद होते. करते काय ना पसारा असायलाच हवा. आयुष्य सगळ्या पसाऱ्यानेच भरलेलं आहे. सॉरी आयुष्यात सगळ्या पसारा मास्टर टॉयलेट तू व्ह्यूच खराब करता घे. हाय हाय असलं बाथरूम असेल तर मी तर दिवसभर इथं झोपलो घेत पुढं स्टडी रूम म्हणून. झालं ही आता घरातल्या सगळ्यात घाण व्यक्ती म्हणजे आबोली दिदी ह्यांची रूम. व्यक्तिमत्व सांगायची गरज नाही. व्यक्तिमत्वाबद्दल सांगायची गरज नाही. आरसा चांगला लावलाय तेवढा मी बोलेल. वापरला नाही कधी आरसा. हा टिल्लूडॉनची परत एंट्री काहीतरी बोला. बॅक टू बॅक आपण येत आहे. येता आता कोल्हापूरकर बाथरूम सर्टिफाईड कोल्हापूरकर. प्रोटीन मध्ये तांबडा रसा टाकून पिणार रे. तांबडा रस्त्यात प्रोटीन सॉरी अजून प्रोटीन बघायचंय का? कधी ना अभ्यास करायला घेतलेलाच स्टडी टेबल. हा एक मिनिट. टिलोडॉनचं प्रोटीन हा होय बरोबर ओके. दिदीच ह्यांचं एकदम साधं सुद्धा ठेवलंय कारण दिदी डाऊन टू अर्थ आहे. दिदी पण माळीसारखा गांडोळच आहे. ओके चला खाली वर लास्ट रूम म्हणजे अजून खूप आहे वर काही पण ते अंडर डेव्हलपमेंट आहे. तर ते पुढच्या एपिसोडमध्ये नवीन सोफे ते ठेवाय जागा नाही. एवढं फर्निचर घेतलं ठेवाय जागा नाही. ह्याच्यावरूनच तुम्ही मल्टी बिलिनियर माळी ह्यांची रईजीचा अंदाजा लावू शकता. ही काय नाही इथं लवकरच होम थिएटर होणार आहे. मग माळी इथं दिवसभर इथंच असणार. तर ही बॅग मध्ये तुम्हाला वाटत असेल की मोकळे आहेत पण ह्याच्यात जे माणसांनी मध्ये दखल घेतली त्यांच्या डेड बॉडीला लपवलेलं आहे. बॉडी पार्ट लपवलेले. सगळ्यांचं मी धन्यवाद करतो. इथं वर तुम्ही बघू शकता इथं वर जिम वगैरे आहे पण ते अंडर डेव्हलपमेंट आहे तर आपण नंतर न बघूया ते. ओके डन. सोबत व्लॉग मध्ये राहण्यासाठी धन्यवाद. हे बघा पारदी आता परत व्लॉग बघायचा नाही डायरेक्ट घरी यायचं. त्यानंतर ब्लॉग कधी बघू नका. टिल्लूडॉन व्ह्यू ॲट द कॅमेरा से हाय. अच्छा चल.